मला मान्य आहे, सध्याची परिस्थिती खूप वेगळी आहे, म्हणून मणी सर असे वागतायत माझ्याशी, चिडलेत माझ्यावर. पण या सगळ्याचा त्रास आणि पश्चाताप त्यांना होतच असणार. पण अशा अनेक संकटांना आम्ही एकत्र समोर गेलोय. अशा अनेक कठीण परीक्षा देऊन आम्ही आमचं नातं छान पद्धतीने टिकवलंय. आणि इथून पुढे आम्ही तेच करणार. मणी आणि स्वानंदी कधीही वेगळे होणार नाहीत. ते कायम एकत्रच असतील. या तुम्ही. तुमच्या हितासाठीच सांगते, काही दिवस दुसरीकडे राहायला जा. आजवर फक्त ऐकून होते, प्रेमासाठी लोक काहीही करायला तयार असतात. आज पाहिलंय मी माझ्या डोळ्यांनी. क्या बात है संशू बेबी. बाळा, असं आईवर रुसायचं नाही. मला माहितीये तू माझ्यावर का रुसलायस. तुझे बाबा तुझ्याशी बोलत नाहीये म्हणून रुसलायस ना. ते तुझा लाडही करत नाहीये. तुला तो म्हणू की ती म्हणू, बाबांची लाडकी मुलगी असशील तर. हे बघ, तू मुलगा असो किंवा मुलगी, आईवर नको चिडूस. आता या सगळ्यात आईचा काय दोष आहे. आपले बाबा चिडलेत आपल्यावर. तू काळजी नको करू. आपण बाबांना समजावून सांगू. ते शांत होतील. तुझे बाबा नक्की परत येतील आणि तुझे खूप लाड करतील. तोवर तू आईची साथ देशील ना. आई गो. कोण आहे? कोण आहे? आई मला माफ कर, पण तुला या अवस्थेत सोडून मी लांब जातोय. पण मी परत येईन थोड्याच दिवसात. पण आत्ता मला जावं लागेल. माझं आणि स्वानंदीचं नातं आता संपल्याच जमा आहे. मी तिच्या आणि तिच्या बाळाच्या चांगल्या भविष्याच्या मध्ये अडचण ठरतोय. आम्ही वेगळं होण्यातच सगळ्यांचं भलं. आई, मला तुझ्याशी खूप बोलायचंय. माझ्या मनात काय सगळं सांगायचंय, पण आता नाही. मी निघतोय. तुला उठवून तुझा निरोप न घेता निघतोय. कारण तू मला जाताना बघितलंस तर तुला त्रास होईल आणि माझाही पाय निघणार नाही. म्हणून तुला न कळवताच जातोय. प्लीज मला माफ कर.
येतो आई. तू लवकर बरी हो, आपण लवकर भेटतोय. पण प्लीज मी गेल्याचा त्रास करून घेऊ नको. घरचे सगळे तुझी व्यवस्थित काळजी घेतील. खास करून साहेब आणि स्वानंदी नक्की तुला काय हवं नको ते बघतील. मी येईन परत. स्वानंदीने पेपर साईन केल्यानंतर मी परत येईन. किती वाईट परिस्थिती आली आहे मॅडम. तुमचा ऍक्सिडेंट झाला आणि तुम्ही अशा अंतरुणात खिळून पडल्यात. माझा सगळ्यात मोठा आधार होता तुम्ही, आणि आता तुम्हीच हतबल झालाय. त्यात तो दुष्यंत कुठून आला काय माहिती. घरातले सगळे मला त्याच्या जवळ करण्याचा प्रयत्न करतायत. माझ्या बाळाचा बाप म्हणून मणी सरांचाही खूप मोठा गैरसमज झालाय. तेही मला त्यांच्यापासून लांब करताय. खूप मोठं संकट आलंय मॅडम. पण मला आठवतंय तुम्ही मला सांगितलं होतं, संकट कितीही मोठं असलं तरी त्यातून तारून नेणारा देव त्यापेक्षा मोठा असतो. कितीही काही झालं तरी मी माझ्या बाळावर हे संस्कार नाही होऊ देणार. तुम्ही जे शिकवलंय तेच संस्कार मी माझ्या बाळालाही देईन. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य आहे रे मना. अतर्क्यावधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. वा, स्वानंदी छान मंत्र म्हणत होतीस ग. कुठला मंत्र आहे हा? स्वामी समर्थांचा तारक मंत्र आहे. अरे वा, तुला खरं सांगू का, मी माझ्या बाळावर सुद्धा तुझ्याकडूनच संस्कार करून घेणार आहे. करशील ना संस्कार? स्वानंदी, तुझ्याशी बोलतीये, करशील ना संस्कार? मॅम, बरं वाटतंय का आता? स्वानंदी, मॅम कडे बघून खरंच छान वाटतंय. हा, हळूहळू त्यांची तब्येत सुधारती. मस्त. बरं तू सांग, तू कशी आहेस? तब्येत बरी आहे का? आणि आमचं बाळ बरं आहे का? आता असं ढिशुम ढिशुम करत असेल ना? पण बघ ना ग, एकीकडे तुझे दिवस भरत आलेत, 2-3 महिन्यात बाळ येईल या जगात, आणि दुसरीकडे मणी आणि तुझ्यात प्रॉब्लेम सुरू आहेत. विचित्र वागतोय ना ग मणी जरा. सध्याची परिस्थिती विचित्र आहे म्हणून ते असे वागतायत. पण हळूहळू होईल त्यांचा राग कमी. होईल नाही, व्हायलाच हवा. पण मणी ज्या पद्धतीनं वागतोय, जसा ऍटिट्यूड दाखवतोय, ते काही बरोबर नाही ना. नाही म्हणजे बघ ना, दुष्यंत आल्यामुळे ऑलरेडी तुमच्यात वाद सुरू आहेत. एकमेकांपासून जरा लांबच गेलात तुम्ही. आता मणी जर असंच वागत राहिला तर तुम्ही आणखी दूर होणार ना.
बाकी काही नाही, तुझी आणि बाळाची काळजी वाटते ग. तसं काही होणार नाहीये, नका काळजी करू. नाही, तसं व्हायलाच नकोय. पण स्वानंदी, अंगावर येणाऱ्या गाडीला पाहून डोळे बंद करून तसंच उभं राहिलं तर येणारी गाडी आपल्याला उडवायची थांबत नाही अगं. फक्त आपण मरत असल्याचं आपल्याला दिसत नाही. तू सुद्धा तेच करतेस. तुमच्या रिलेशनवर जे संकट आलंय ते इग्नोर करतेस. अशानं रिलेशन स्पॉइल व्हायचं राहणार नाहीये. आणि खरं सांगू, तू खोटं बोलतेस, आम्हा सगळ्यांशी आणि स्वतःशी सुद्धा. स्वानंदी, तुमचं नातं बियॉन्ड रिपेअर्स खराब झालंय. ते आता कधीच नीट होणार नाहीये. तसे होप सुद्धा ठेवू नकोस. याचं कारण माहितीये? कारण मणीने तुला डिवोर्स द्यायचा निर्णय घेतलाय. संचिता मॅडम, अहो काय बोलताय तुम्ही? मी ऐकून घेतेय म्हणून वाटेल ते बोलाल का तुम्ही? मणी सर मला कधीच डिवोर्स देऊ शकत नाही. स्वानंदी, हे मी बोलत नाहीये, हे पेपर्स बोलतात. साईन केले मणीने इथे. बघ, पटली खात्री? कसली खात्री पटली विचारताय तुम्ही? मणी सरांनी या डिवोर्स पेपरवर सही केल्याची? संचिता मॅडम, अहो स्त्री आहात ना तुम्ही. स्त्री म्हणून असं वागायला तुम्हाला लाज वाटली पाहिजे. हो, तुम्ही सुद्धा प्रेग्नेंट आहात ना? मग एक प्रेग्नेंट मुलगी दुसऱ्या प्रेग्नेंट मुलीशी अशी कशी वागू शकते? या पेपरवरती खोट्या सह्या करून तुम्ही मला म्हणताय मणी सर मला डिवोर्स देणार आहेत? संचिता मॅडम, अहो बाळ आहे तुमच्या पोटात. इतकं घाणेरडं खोटं बोलताय तुम्ही. काय संस्कार होणार आहे त्याच्यावर? मी का खोटं बोलू? आणि ती साईन मी केली असं वाटतंय तुला? खोटी साईन आहे ती. तू ओळखू नाही शकत का मणीचं हँडरायटिंग? मणीनेच साईन केली अगं. एक गोष्ट लक्षात ठेवा, हे मणी सर करूच शकत नाही. मणी सर मला डिवोर्स देऊच शकत नाही. ऐकून घे. मणीला भेटायला नको जाऊस. तो चिडेल तुझ्यावर. ऐक माझं. स्वानंदी, मला असं वाटतंय संचिता जे म्हणते ते बरोबर आहे. स्वानंदी, पाहिलं, ऐकतच नाही तुमची मुलगी. बरं ठीक आहे, तुमच्याशी नंतर बोलते. काय चाललंय ते बघून येते. आले. मणी सर, स्वानंदी, स्वानंदी, सर, थांब जरा. कुठे- स्वानंदी, हे बघ, तू प्लीज पॅनिक होऊ नकोस. तू शांत हो. आय नो संचिता तुला जे म्हणाली त्यामुळे तुला खूप मोठा शॉक बसला असेल, पण तुझ्यासाठी हवं तर मी बोलतो मनीशी. मी समजावतो त्याला. पण तू प्लीज याचा स्ट्रेस घेऊ नकोस ग. आणि स्वानंदी, मला असं वाटतंय की तू थोडा शांत डोक्याने विचार कर. तुझे सगळे इमोशन्स बाजूला ठेवून विचार कर. मणी जरी परत तुझ्या आयुष्यात आला तरी तुझं आयुष्य परत आधीसारखं राहणार आहे का? अगं, त्याच्या मनाने तुझ्यापासून लांब जाण्याचा निर्णय केव्हाच घेतला होता.
हे डिवोर्स वगैरे तर फक्त फॉर्मॅलिटी आहे. कमॉन, त्याच्या वागण्यातून तुला हे जाणवलं नाही? आय नो. हे बघ, मणीचं एकेकाळी तुझ्यावर खूप प्रेम होतं, खूप म्हणजे खूप प्रेम होतं. मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय अगं ते. पण आता मात्र मणी पूर्णपणे बदललाय. तू ऍक्सेप्ट कर किंवा नको करूस, पण हेच सत्य आहे. आणि मला असं वाटतं तू जेवढं ते लवकर ऍक्सेप्ट करशील तेवढा तुला कमी त्रास होईल. स्वानंदी, आणि मला असं वाटतं की माणसाने त्याच माणसावर प्रेम करावं ज्याचं त्याच्यावर जीवापाड प्रेम आहे. हे बघ, मणीचं आता तुझ्यावर तेवढं प्रेम नाहीये, पण मी आहे ना. मी तुझ्यावर, आपल्या बाळावर जीवापाड प्रेम करेन. मला फक्त एक संधी दे. स्वानंदी, आपण अमेरिकेतल्या घरी खूप छान संसार करू. अरे, मी तुला सांगायचं विसरलो, मी आपल्यासाठी अमेरिकेत घरही बघितलंय. आपण लग्न करून या सगळ्यांपासून दूर निघून जाऊ अमेरिकेत, जिथे फक्त आपण तिघं असू. तू, मी आणि आपलं बाळ. जिथे फक्त आनंद आणि प्रेम असेल. स्वानंदी, आपलं बाळ एका पुढारलेल्या जगात वाढेल. आणि स्वानंदी, आजकालच्या जगात डिवोर्स म्हणजे खूप कॉमन झालं. अगं, तुला सांगतो, तिथे अमेरिका. बस! अहो, काय बोलताय तुमचं? तुम्हाला तरी कळतंय का? आणि इतका पुढचा विचार करू नका, कारण तुम्ही जे म्हणताय ते कधीच होणार नाही. मी मणी सरांना सोडून अमेरिकेला काय या दाराच्या बाहेर पाऊल सुद्धा टाकणार नाही. आणि राहिला प्रश्न त्या डिवोर्सच्या पेपर्सचा, तर त्यावर मणी सरांनी सही केलेली नाहीये. मला खात्री आहे ही नक्कीच त्या संचिताची काहीतरी चाल असणार आहे. मणी सर असं करूच शकत नाही. त्यामुळे तुम्ही प्लीज शांत बसा आणि मला माझं काम करू द्या. तुला काय माहिती स्वानंदी? मणीनेच त्या पेपरवर सही केली असेल तर? मणी सर! स्वानंदी, मॅम, मॅम बोला, काय म्हणणं आहे तुमचं? मला बघितल्यावर काय होतं तुला? काय करत असतेस सारखं? काय झालंय? थांबा. शांत शांत व्हा, शांत व्हा. त्रास होतोय कसला? विचार करताय कसला? टेन्शन येतंय? इंजेक्शन देऊ? कुणाचा विचार करताय? दुष्यंतचा? स्वानंदीचा? नका विचार करू, खुश आहेत दोघे. आणि तुम्हाला माहितीये, स्वानंदीचं आणि दुष्यंतचं लग्न होणार आहे आता. तोपर्यंत छान राहायचंय ना. त्याआधीच जर गचकलात तर कसं चालेल? शांत शांत शांत. मुलगी आहे की नाही तुमची? आहे ना मुलगी? मग बोला ना माझ्याशी. सांगा मला काय प्रॉब्लेम होतोय. बोला. संचिता, नाही बोलायचं? बरं, नका बोलू, शांत व्हा, शांत व्हा. मॅम, तुमच्या फॅमिलीचं काय करायचं? ती स्वानंदी तशी, ती काही ऐकत नाही. तो मणी तसा, तो काही ऐकत नाही. तुम्ही या, तुम्हाला ऐकू येतं पण काही करताच येत नाही. आता राहिलं कोण? दुष्यंत. त्याला कॉल करते.
वॉर्डन मॅम, ह्या दुष्यंताला सुद्धा तुमच्या फॅमिलीमध्ये घ्या. माझा कॉल रिसीव्ह करत नाहीये हो हा. काय करायचं याचं? बरं ठीक आहे, मी त्याला बघून येते. तुम्ही झोपा, आराम करा जरा छान. मणिसराव कुठे आहात तुम्ही? फोन उचला. स्वानंदी, हे बघ, तू पॅनिक होऊ नकोस. सापडेल मणी, आपण शोधू त्याला. तू त्रास करून घेतलास ना, आपल्या बाळालाही त्रास होईल. मणिसराव प्लीज फोन उचला. फोन का उचलत नाहीये तुम्ही? इथे विचारू. दादा, तुम्ही यांना पाहिलंय का? नाही ताई. कुठे गेले असतील मणिसर? मणिसर फॅक्टरीच्या मागच्या बाजूला तर गेले नसतील, कारण ते नेहमी तिकडे जातात. त्यांना तिकडे जाऊन शोधायला पाहिजे. स्वानंदी, स्वानंदी कुठे चाललीस? स्वानंदी, तुला कसं कळलं मणी इथे? मला माहितीये, मणिसरांना जेव्हा जेव्हा स्ट्रेस येतो ते इथे येऊन बसतात. मला वाटलंच होतं ते इथेच असणार. मी बोलते त्यांच्याशी. प्लीज आम्हा दोघांना भेटू द्या, बोलू द्या. तुम्ही नका येऊ आमच्या सोबत. ओके. मणिसर, मणिसराव तुम्ही इथे काय करताय? असं घरातनं निघून का आलात तुम्ही इथे? तुम्हाला माहितीये, मी सगळीकडे शोधत होते तुम्हाला. माझ्या लक्षातच नाही आलं तुम्ही इथे असणार. तुम्ही घरी चला, मी तुम्हाला न्यायला आलीये. तुम्हाला माहितीये मणिसर, तुम्ही घरी नाही आहात याचा फायदा घेऊन काही लोक तुमच्याबद्दल वाईट साईट अफवा पसरवतायत. ती संचिता मॅडम माझ्याजवळ आली आणि डिवोर्सचे खोटे पेपर घेऊन आली आणि मला म्हणाली मणी सरांनी याच्यावर सही केली आहे. मी पण त्यांना वेड्यात काढून म्हणाले असं शक्यच नाहीये, मणी सर डिवोर्स पेपरवर सही नाही करणार. मणी सर तुम्ही प्लीज घरी चला आणि त्यांना जाब विचारा की त्यांनी असं का केलं. मणी सर प्लीज प्लीज घरी चला मणी सर.